नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल या छोट्याशा पण अतिशय सुंदर गावात, जिथे डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे एक पवित्र देवस्थान. भराडीन देवी, सामदेव, त्रिमुख देव, वाघजाई देवी आणि भगवती माता या स्थानिक देवतांचे पवित्र स्थान. सोबतच या मंदिराच्या बाजूला असलेला एक सुंदर धबधबा आज आपण पाहणार आहोत. चला पाहूया लपलेलो कोकण या सिरीजच्या भाग 12 मध्ये. आज सकाळीच आम्ही या मंदिराच्या दिशेने निघालो. रस्ता खूप कच्चा असल्यामुळे मनात थोडी भीती होतीच. जसजसं आम्ही मंदिराजवळ पोहोचतो तसतसं आम्हाला जाणवतं एक अशी शांतता जी मनाला प्रसन्न करून टाकते. मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे या मंदिराच्या मागच्या साईडला असलेला हा नयनरम्य धबधबा. मंदिरात बसून वाहणारा धबधबा बघत डोक्यातील सगळे ताणतणाव दूर झाल्याचे भासत होते. मंदिराची वास्तुकला एकदम साधी आहे, पण ती पाहताना मन भारावून जात असे. इथली पारंपरिक भावना, स्थानिक लोकांची श्रद्धा आणि त्यांचं स्नेह आजही या मंदिरात अनुभवायला मिळते. बाहेरचा परिसर एकदम स्वच्छ, मोकळा आणि मनाला शांत करणारा. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोकणातील अशाच लपलेल्या जागा बघण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.